अवघ्या 13 मिलीमीटर पावसानं नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिककरांचे झालेले हाल पहा या रिपोर्टमधून। ही अवस्था आहे नाशिक शहरातल्या रस्त्यांची। रस्त्यांवर साधारण 2 ते 3 मीटर लांबीचे भले मोठे खड्डे पडलेत। उड्डाण पुलावर तर जणू लोखंडी सळ्याच मान बाहेर काढून वाहन चालकांकडे पाहतायत। वाहन चालक शक्य तितके खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतायत। फक्त एका पावसानं नाशिककरांचे असे हाल केले। खरं तर पावसानं म्हणण्यापेक्षा नाशिक महापालिकेनं हाल केलेत असं सांगणं अगदी योग्य। दुपारी सायंकाळी तासभर झालेल्या पावसानेच नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार हा खरं तर चव्हाट्यावर आलेला आहे। आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी रस्त्यांवरती भले मोठे असे खड्डे हे पडलेले आहेत। रस्त्यांची चाळण ही झाल्याचं दिसून येत आहे। आता जर आपण बघितलं तर मी पेट्रोल आणि तारवाला नगरला जोडणारा जो रस्ता आहे तिथे मी उभा आहे आणि आपण समोर जर बघितलं तर ठिकठिकाणी अशा प्रकारे हे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना आपलं वाहन चालवताना देखील मोठी कसरत ही करावी लागते। फक्त इथेच नाही तर शहरातील जे मुख्य परिसर आहेत तिथेच अशी परिस्थिती जी आहे ती दिसून येते। दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे की खड्डे जास्त पडतात, त्यामुळं रस्त्यांमध्ये खूप खड्डे पडतात। त्यामुळं नागरिकांना येण्या जाण्यामध्ये गाडी चालवताना कोणी पडतं, कोणाच्या गाडीचं काम निघतं, काय होतं कोणाला लक्ष देत नाही खड्डे, त्यामुळं गाड्यांचंही नुकसान होतं आणि मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास तो वेगळाच आहे। याच्यावर नाशिक महानगरपालिकेने आणि PWD विभागाने काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे। नाशिक शहरामध्ये जे सध्या जी परिस्थिती आहे, खड्डेमय रस्ते आणि रस्तेमय खड्डे असेच झालेले आहेत आणि त्यामुळे इतका त्रास होतोय की बाईक चालवताना संध्याकाळी अक्षरशः पाठीचे धिंडवडे निघत आहेत आणि त्यामुळे ही सरकारी यंत्रणा करते काय मला हेच नाही कळत। या आहेत नाशिकच्या आडगाव परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा शिंदे। सोमवारी रक्षाबंधनासाठी त्या गंगापूर रोड इथं माहेरी गेल्या आणि दुसऱ्या दिवशी घरी परतताना त्यांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास केलाय। आपलं 10 महिन्यांचं बाळ आणि 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत त्यांचा प्रवास कसा होता ते ऐका। एकदम खराब रस्ते, एकदम म्हणजे एकदम। पाऊस जर का जोरात पडलं तर अक्षरशः रिक्षातनं पाणी वाहील इतके डीपमध्ये खड्डे गेलेले आहेत आणि माझं बाळ लहान आहे, रिक्षातनं घेऊन चालली आहे तर इतके पोटाला धक्के बसणे चालू आहे आणि प्लस बाळाला पण चालू आहे। असं नाही आहे की बाबा व्यवस्थित सगळं चाललं आहे, मध्येच खूप खड्डे आहेत, ब्रेक दाबल्या जातोय, पुढे आम्ही सरकल्या जातोय। थोडंसं महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। एकंदरीतच शहराची झालेली ही बकाल अवस्था बघता महापालिकेची नालेसफाई, खड्डे दुरुस्ती आणि इतर पावसाळ्यापूर्वींच्या कामाचे दावे फोल ठरलेले आहेत। पण डांबरावरचा मलिदा खाल्ला तरी कोणी असा प्रश्नही उपस्थित होतोय। विविध कारणास्तव नाशिक महापालिकेची प्रशासकीय राजवट आधीच चर्चेत आहे आणि आता रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि नाले सफाईची कामं यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे। आमची कामं प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरवर्षी पाऊस आणि खड्डे हे समीकरण ठरलेलंच असतं। नाशिककरांना तर आता त्याची सवयच झाली आहे। पावसाची रिमझिम सुरू होत नाही तोच रस्त्यांची चाळण होते। सोमवारी नाशिकला झालेल्या पावसामुळे चर्चेत आला होता तो म्हणजे द्वारका ते आडगावचा हा उड्डाण पूल। खरं तर गुडघाभर पाणी इथे बघायला मिळत होतं। अनेक वाहनंही बंद पडलेली होती। नागरिकांना प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता। वाहतूक कोंडी ही बघायला मिळत होती। नागरिकांना जिथे या पुलावरून खरं तर प्रवास करायला फक्त 10 ते 12 मिनिटं लागतात तिथे जवळपास 1.5 ते 2 तास खरं तर गेलेले होते आणि त्याच उड्डाण पुलावरील रस्त्याची अवस्था आपण बघत आहोत। भले मोठे खड्डे पडलेले आहेत, यासोबतच अक्षरशः ज्या लोखंडी सळया आहेत त्यासुद्धा बाहेर आलेल्या आहेत। एकंदरीतच ह्या पुलाचं काम जे आहे ते निकृष्ट झालेलं आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। आणि फक्त इथेच नाही तर मी आता तुम्हाला जवळपास हा उड्डाण पुलाचीच खरं तर काय अवस्था ही झालेली आहे तासभर पावसाने हेच दाखवतोय। आता पूर्ण आपण हा जर रस्ता जर बघितला तर रस्ता अक्षरशः उखडून गेलेला आहे, चाळण झालेले आहेत, त्यासोबतच अशा प्रकारे इथे भले मोठे खड्डे देखील पडलेले आहेत। खरं तर उड्डाण पुलावरून प्रवास करताना वाहनं जी आहेत ती थोडीफार वेगानेही चालत असतात आणि अचानक असे खड्डे आल्यामुळे अनेकदा अपघातांना देखील निमंत्रण जे आहे ते बघायला मिळत असतं। एकंदरीतच आता शहरभर खरं तर रस्त्यांची वाट लागलेली आहेत, त्यामुळे महापालिकेचा जो कारभार आहे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे। खरं तर या रस्त्याचा खरं तर मलिदा जो आहे, कामाचा मलिदा आहे
तो नक्की कोणी खाल्ला हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.